नमस्कार. आज आपण एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. ही फक्त एका निवडणुकीच्या निकालाची चिरफाड नाही, तर डेटा आणि लोकांच्या खऱ्या गरजा यांच्या आधारावर भविष्यातला विजय कसा निश्चित करता येतो याचा एक ठोस आराखडा आहे. चला पाहूया भोसरी मतदारसंघाची ही कहाणी आपल्याला काय शिकवते. तर आपण आहोत महाराष्ट्रात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक महत्वाचा भाग. भोसरी विधानसभा मतदारसंघ, एक औद्योगिक आणि शहरी केंद्र. चला या मतदारसंघाच्या मुळाशी जाऊया. एक आकडा 63,765. हा फक्त एक आकडा नाहीये, हा आहे 2024च्या निवडणुकीतील मतांचा फरक. हे एक मोठं अंतर आहे जे पुढच्या प्रत्येक रणनीतीची आणि आव्हानाची दिशा ठरवतं. पुढच्या काही मिनिटात आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी भोसरीच्या लोकांची नस ओळखू, मग 2024च्या निकालाचे आकडे पाहू, त्यानंतर मतदार असा का वागले हे समजून घेऊ, लोकांच्या तक्रारींपासून प्रशासनापर्यंतचा प्रवास पाहू आणि शेवटी विजयाचा एक पक्का आराखडा तयार करू. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, भोसरी, लोकांच्या मनाचा कानोसा. कारण कोणत्याही आकड्यांच्या खेळाआधी तिथल्या मातीचा आणि माणसांचा अंदाज घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. भोसरी हा फक्त एक मतदारसंघ नाही, तो एक जिवंत, श्वास घेणारा आणि वेगाने वाढणारा शहरी औद्योगिक भाग आहे. इथे तुम्हाला कारखान्यातला कामगार भेटेल, मध्यमवर्गीय कुटुंब दिसतील आणि शहरी वस्त्यांमध्ये राहणारे लोकही. मोशी आणि चरोलीसारख्या भागांची जी वाढ होते ना, त्यामुळे जुनी मतदानाची गणितं आता पूर्णपणे बदलत चालली आहेत. आता जरा इथल्या सामाजिक समीकरणांवर नजर टाकूया. मराठा आणि ओबीसी समाज संख्येने प्रमुख आहे, हे खरं आहे, पण त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती, शहरी अल्पसंख्यक आणि बाहेरून आलेले कामगार यांची संख्याही लक्षणीय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या समाजांमधला मतदार आता पूर्वीसारखा एकाच ठिकाणी बांधलेला नाहीये, तो बदलतोय. ठीक आहे, लोकांची गोष्ट झाली. आता आकड्यांची भाषा बोलूया, कारण राजकारणात शेवटी आकडेच बोलतात. पाहूया 2024चा जनादेश आकड्यांमध्ये नक्की काय सांगतो. आकडे अगदी स्पष्ट आहेत. 2024मध्ये जवळपास 66% मतदान झालं. यात भाजपला मिळाले 56.91% मतं, तर महाविकास आघाडीला मिळाली 39.92% मतं. आणि जो फरक राहिला तो होता तब्बल 63,765 मतांचा. हेच ते आव्हान आहे ज्याचा सामना MVAला करायचा आहे. हा फरक टक्केवारीत बघितला तर तो आहे 17.14%. ही काही छोटी गोष्ट नाही, हा एक मोठा चुनावी खड्डा आहे जो भरून काढावा लागेल. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? 2029मध्ये जिंकायचं असेल तर महाविकास आघाडीला एक मोठा बदल घडवावा लागेल. जवळपास 17%चा वोट स्विंग, म्हणजे हिशोब अगदी सरळ आहे, साधारण 30 ते 32,000 मतं आपल्याकडे खेचून आणावी लागतील. बरं, हे आकडे तर आपल्याला दिसले, पण या आकड्यांमध्ये दडले काय? मतदारांनी असा कौल का दिला? चला आता निकालाचा काय वरून काकडे जाऊया. जरा खोलात शिरून ऐतिहासिक ट्रेंड आणि राजकीय डावपेच समजून घेऊया. भोसरीचा इतिहास पाहिला तर तो खूपच अस्थिर आहे. 2009मध्ये बघा, काँग्रेस राष्ट्रवादी पुढे होती. मग 2014मध्ये चित्र बदललं, मतदानाचा टक्का वाढला आणि एका अपक्ष उमेदवाराने सगळी समीकरणं बदलली. 2019मध्ये तर MVAचा उमेदवारच नव्हता, त्यामुळे भाजपने मोठी आघाडी घेतली. आणि आता 2024मध्ये MVA एकत्र आल्यामुळे फरक नक्कीच कमी झाला, पण विजय दूरच राहिला. प्रत्येक आघाडीच्या काही ताकदीच्या बाजू असतात आणि काही कमकुवत बाजू. MVAचं पाहिलं तर त्यांची ताकद आहे एकजूट आणि कार्यकर्ते. पण कमजोरी काय? तर सत्तेत नसणं आणि अंतर्गत मतभेद. संधी आहे लोकांच्या मूलभूत सुविधांबद्दलच्या नाराजीत, आणि धोका तो तर समोरच आहे, भाजपची प्रचंड साधनसंपत्ती आणि ध्रुवीकरणाचं राजकारण. थांबा, आपण हे सगळं बोलतोय, वोट शेअर, स्विंग, स्ट्रॅटेजी, पण या सगळ्याचा त्या सामान्य कुटुंबासाठी काय अर्थ आहे, जे आजही पाण्याच्या टँकरची वाट बघतंय? राजकारण लोकांच्या आयुष्याला खरंच भिडतं का? हा खरा प्रश्न आहे. आणि इथेच विजयाचं खरंच सूत्र दडलेलं आहे. लोकांच्या तक्रारींपासून ते एका चांगल्या उत्तरदायी प्रशासनापर्यंतचा प्रवास, हाच मार्ग थेट विजयाकडे जातो. तुम्ही मतदारसंघातल्या कोणालाही विचारा, कामगाराला विचारा, तो प्रदूषणाबद्दल आणि पाण्याच्या अनियमित पुरवठ्याबद्दल बोलेल. शहरी वस्तीत जा, तिथे पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची समस्या आहे. उपनगरातला माणूस रस्त्यांच्या आणि ट्रॅफिकच्या त्रासाबद्दल बोलतो.
पण या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे पाणी, प्रदूषण आणि पायाभूत सुविधा. एका वाक्यात सांगायचं तर लोकांच्या मनात काय आहे? आमच्या नद्या प्रदूषित आहेत, नळाला पाणी नाही आणि रस्ते वाहतुकीने कोंडले आहेत. ह्याला विकास म्हणत नाहीत. हीच ती भावना आहे, हीच ती नाराजी आहे जी मतांमध्ये बदलू शकते. ठीक आहे, समस्या आपण खोलवर समजून घेतली. आता उपायांवर बोलूया. या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर विजयासाठी एक स्पष्ट, कृतिशील आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे एक चौफेर रणनीती. ह्या 4 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. निवडणूक लक्ष्यीकरण म्हणजे मतं कुठून मिळणार हे ठरवणं. संघटनात्मक पुनर्बांधणी म्हणजे पक्षाला मजबूत करणं. विकासाची एक नवी कथा लोकांसमोर मांडणं आणि त्यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री योग्य प्रकारे वापरणं. आणि हे सगळं हवेत नाही, यासाठी एक 90 दिवसांची शिस्तबद्ध योजना आहे. बघा, निवडणुकीच्या 90 दिवस आधी तयारी सुरू, 60 दिवस आधी उमेदवार लोकांमध्ये जाईल, पायाभरणी सुरू, 30 दिवस आधी जोरदार प्रचार, शेवटच्या 10 दिवसात पूर्ण ताकद लावायची आणि निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतावर लक्ष ठेवायचं. हे एक शिस्तबद्ध ऑपरेशन आहे. आणि या सगळ्यात 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. एक, उमेदवार. त्याने लोकांच्या मूळ प्रश्नांना हात घातला पाहिजे. पाणी, रस्ते, रोजगार. तो लोकांमध्ये दिसायला हवा, उपलब्ध असायला हवा. आणि दुसरं, पक्षश्रेष्ठी. त्यांनी फक्त पुरेसा निधीच नाही तर एकीचं दर्शन घडवलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून एका समन्वयाने काम केलं पाहिजे. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न. पाणी टंचाई आणि प्रदूषणासारख्या लोकांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांवर लढलेली निवडणूक अस्मितेच्या आणि भावनिक राजकारणावर मात करू शकते का? या एका प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित भोसरीचं आणि आपल्या संपूर्ण राजकारणाचंही भविष्य घडलेलं आहे.